गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल. होप तुम्ही सगळे मस्त असाल, मजेत असाल. आणि मागचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही. आम्ही पालघरवरून अलिबागला आलो. नागाव बीचवरती आम्ही सध्या आहोत आणि आज आहे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजचा डेज. आम्ही सकाळी सकाळी रेडी झालोत. किती वाजले रे? काय माहिती, 8 वगैरे वाजले असतील. आता मी थोडासा निघू. आम्ही तिघं रेडी आहोत. मी, आदी आणि शुभम. सोपू दादा आणि मामींची तयारी होते, सो त्यांचा वेट करते. पण मज्जा येते. मस्त 3 दिवस सुट्टी आणि इतका सुंदर हा विला आहे. खूपच सुंदर. म्हणजे आम्ही 5च जण आणि इतका मोठा. त्याच्यानंतर इथे स्विमिंग पूल आहे. त्याच्यानंतर इथे सफेद जांबूचं झाड आहे, जे की काल शुभमने आणि सोपू दादाने चढून बरीच पाडली. त्याच्यानंतर रात्री आम्ही इथे बसलेलो आणि मस्त सोपू दादाने कार्डचा एक नवीन गेम आम्हाला शिकवला. तो पण आम्ही बराच वेळ खेळत होतो आणि रात्री ऑलमोस्ट आम्ही 1-1:30च्या आसपास झोपलो आणि आता सकाळी उठून रेडी झालेलो आहोत. फायनली सोपू दादा आणि निकिता मामी आलेल्या आहेत आणि तुझ्यामुळे लेट झालंय. जर जास्त ऊन झालं आणि बघ सोपू दादामुळे मेन्शन, मामी बोलतात मेन्शन सोपू दादामुळे. आणि माझ्याकडे आणि अदीकडे चप्पलच नाही मिळत. आम्ही एवढे फॅन्सी कपडे फक्त घातल्यात, खाली पायात चप्पल नाही, कारण की आम्ही दोघी पण शूज घालून आलो. आणि अदीकडे होती पण काल ती तुटली. लुक ॲट दिस. एवढं भारी वाटतं ना. म्हणजे हे व्हिडिओतच मी बघितलेलं की इकडे कोकणात अशा छोट्या गल्ल्यासारख्या आणि मग आतमध्ये घरं किंवा बंगलोज असं. सो मेन रोड आणि इथून ही अशी एंट्री आणि असं आतमध्ये आपला विला आहे. चलो लेट्स गो. आता मी लेट्स गो. हाय. आणि आता आम्ही इथून रस्ता आहे बीचवर जायला. अगदी 5-7 मिनिटं आहे वॉकिंग आणि आम्ही पोहोचलोय बीचवर. लुक ॲट दिस. सुरमई आहे. इकडे बार्गेनिंग चालू आहे. लेट्स सी कितीपर्यंत आपलं फिक्स होतं. निकिता मामी वॉटर स्पोर्ट्स करणार नाहीयेत, फक्त आम्ही चौघच आहोत. तर बघूया. आणि इकडे आहे ती बनाना बोट वगैरे, त्याच्यानंतर सोफा राईड आहे, त्याच्यानंतर जेटस्की आणि असं बरंच काय काय आहे. फायनल सांग, घेऊन टाकतो. आम्ही बोलते निकिता मामीला आम्ही इथे बसवतो असिस्ट करायला, थोडेसे आमचे कमी करा. 2 बोट आहेत फॅमिली बोटच्या इकडे लावणार, खास पॅरासेलिंग साठी सोडणार. अच्छा. माणसांना अप डाऊन येणं जाणं त्यांचं चालू करतात. त्याच्यामध्ये पॅरासेलिंगच्या पण इकडे 2 बोटी असतात. आता एका बोटीची किंमत आहे 65 लाख रुपये. पॅरासेलिंगला जी उडवतात ना माणसाला, त्या बोटीची किंमत आहे 65 लाख रुपये. टोटल ते घेतली तर 75 लाखापर्यंत ती पूर्ण जाते बोटी मालकाच्या हातात. तुम्हाला तरी दिवसाला किती कस्टमर येत असतील? नाही सांगू शकत. कधी कसं असतं, आता हे स्पोर्ट्स सगळे सर्व बीचला चालू झालेत. पहिलं 1-2 वर्षापूर्वी धंदा मजबूत असायचा. साधारण 70,000 कधी लाख रुपये पण होत असेल व्हायचाच. म्हणजे शनिवार रविवार दिवसात नाही. पण आता सर्व बीचला चालू झाल्यापासून प्रमाण कमी झालं, भरपूर कमी झालं प्रमाण. आणि स्वच्छतेचा विषय कसा असतो माहिती आहे, जिथं समुद्र खोल आलं तिथं तुम्हाला पाणी क्लीन दिसणार आणि जिथं पाणी उथळ आलं तिथं ते पाणी फिल्टर होते. आता इथं कसं माहिती आहे, इथं माणूस जरी काय ऍक्सिडेंट झाला तरी त्याचं सर्व वरच येईल. चप्पल जरी पाण्यात पडला तरी तो वरच फेकणार इकडं. इथे साधारण तुम्ही पाण्यात चालू लागल्यापासून साधारण 800 मीटर तर आतमध्ये सहज चालत जाल, तेव्हा माणूस बुडणार. एवढं पाणी लेवल, एवढं उथळ आहे पाणी. आता माणसं तुम्ही चालत गेलेत ना, समोरची उडी मच्छी मारते तिथपर्यंत माणूस चालत जाऊ शकते, म्हणजे तो बुडणार नाही. स्लो पाणी वाढणार. म्हणून इथे नागावला लोक प्रतीक्षित देतात जास्त. सो आमचं 2500 मध्ये झालंय. 2500 कपल ना, म्हणजे 4 जणांचे आमचे झाले 5,000 रुपये. पॅरासिलिंगचं त्यांनी वेगळं दिलंय. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. Mommy. We wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just 2 hearts running wild, never sleep, never stop. कोण पहिलं जाणार? सोपू दादा. एक्सपिरियन्स्ड माणसासोबत. अच्छा, म्हणून ती बोलते सोपू दादा सोबत. या पानी में जाएंगे.
एक मछली पानी में गई, छपाक। अभी 2 मछली जाने वाली है। ऑल द बेस्ट गाइस, बाय बाय। We're gonna be 2 hearts running wild. महिनाभराचं मीठ सांगते एकदाच खाल्लं. Now the morning Hey guys, bye. is the afternoon. We lay awake in bed. The glass so loud as the hours pass. We're gonna do it all again. We wanna chase the night. Wanna dance to the light. Pull the stars from the sky. Just 2 hearts running wild. Never sleep, never stop. As we shout from the top. We're gonna be. We're gonna be. म्हणजे वर्थ आहे. इतकी मज्जा आली आणि फुल जो गोप्रो असताना दिला थोडं वॉमिटिंग सारखं होतं, पण ठीक आहे, आता मुख्य होऊन जाशील. पण वरती गेल्यानंतर इतकं स्टेडी, काहीच फील होत नाही आणि मस्त वाटलं ना, जाम बरं. आणि आपण सनग्लासेस घालून गेलो ते बरं झालं, नाही तर बघता नसतं आलं एकदम. हिने नाही घातले, हा, पण एकदम भारी, एकदम वर्थ आहे. 2 hearts running wild. आता आम्ही ह्या बोट मधून ह्या बोट मध्ये शिफ्ट झालं. आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघू काय. पाणी पी. आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे बनाना. पाणी नको, काय नाही, मस्त. अरे मस्त. निकिता मामीला बोटीतून फिरून आणायचे एक्सपिरियन्स आम्ही 200 रुपयात करून घेतला. आधीला आता जरा बरं वाटलं आणि ह्या बोटीतून आम्ही गेलेलो आतमध्ये. आणि हे दोघं आम्हाला पार्टनर होते. हाय. आमचा डॉक्टर आजारी पडला, त्याच्यासाठी आणलेला डॉक्टर व्यवस्थित असं दुसराच आजारी पडलाय. अरे तुमच्या इकडे तिकडे नजरा जायलाच का पाहिजेत? आ गॉगल घातले ते एकदा कळत पण नाही नक्की कुठे नजरा जातात. बरं वाटलं आता? आता नॉर्मल ना. हा, पण तुला वरतीच झालेलं की खाली आल्यावर? एक कर, ती नाही वाटली तर पुढच्या नको करू. मग बेस्ट. जीत गया ना. थोड्यासाठी मिस झाला यार. मस्त पडला. सुरुवातच अशी आहे तुझी. समुद्राला काय पडला माहिती? चढायला गेला, पाय टाकला आणि खाली. नाही तर गोदमाल व्हायचा माझा. मस्त आधी मस्त. हळूहळू चांगलं होतं. वा. आणि तोंडाचा खारट, पण फुल मजा. फुल. नेक्स्ट टाइम माझं मी गोप्रो आणि सगळ्या राईडवर नेऊ शकतो आपण गोप्रो. हो रे. हेडवाला. अरे मजा आली उलट. इच्छी एकदम इच्छी.
काय नाही. सोफा, आता मी सोफा करतो. आता झोपून आला की बसायचं ते डिसाईड करतोय. पण फुल धम्माल मजा आली. आणि पण तोंडात अख्खं पाणी उडतं. पण मजा आली ना. विचार झाला 4 जण एक साथ असतील. 4 हा एक साथ असते. हे सोबत करतात. ग्रुप ऍक्टिव्हिटी आहे ना ही. अरे ती उलटी आहे. हे आपण असं बसून करायचंय सोफ्यासारखं आणि ते झोपून. सो ते बेटर आहे कारण की ह्याच्यात बसलं की पायाचे वर जातात. चल चल मजा आएगा. एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स. लेट्स गो. नखवा वॉटर स्पोर्ट्स. येस. फिरतोय ती पण फिरते. ढकलो पोटावर आपटून आपटून. एवढा आपटायला तुम्ही बसला त्याच्यात. काय मजा केली. पण आधी फुल टाईम डोळे बंद करूनात आणि शुभम आधीकडे बघतोय. हा आणि खारं पाणी डोळ्यात गेलं ना त्याच्यामुळे डोळे उघडायलाच होत नव्हते. पण काय आपटतं आणि पोटावर धात धात धात. शुभम नुसता हात मत छोडो. बाय. वसूल मग. अरे उगाच आली नसतीस तर 3 राईड गेल्या असत्या तुझ्या. बात चालू आता बरं वाटतं. गॉगल घातलं की थोडं बरं वाटतं. पॅकेज घेतल्यानंतर हे फ्री भेटते. कॉम्प्लिमेंटरी. प्रकारे आमचा सनबाद संपलेला आहे. दुसऱ्यांची राईड आले. 2 करू. 2चे किती घाल? 500 नाही. 500 काय तरी. सगळीकडे आम्ही फक्त बार्गेनिंगच करतोय. एक मछली. पानी में गई. 3 मछली. कपैक. 4 मछली. पानी में गई.
हॅलो, बीच वरून आलो आणि त्याच्यानंतर पूर्ण वेळ स्विमिंग पूल मध्ये. आता वाजले किती का वाजले? 14:02 म्हणजे 2 झाले. आम्ही ऑलमोस्ट 2 तास तरी पूल मध्ये असू आणि असे टॅन झालोय म्हणजे काळं कुट्ट झाले पाय तर म्हणजे खतरनाक. फॅन्सी ड्रेसच्या नांदात फुल टॅन झालो आणि आता जेवायला बसलोय. मस्त जेवण आणलेलं आहे आपलं. कोंबडी वडे आहेत आज, त्याच्यानंतर सुका चिकन आहे, चिकन ग्रेव्ही आहे, डाळ भात आहे आणि मटन आहे, बरंच काय काय आहे. मज्जा आली पण आज स्विमिंग पूलमध्ये. फुल पैसा वसूल ट्रिप आहे ही आमची. आता मस्त जेवतो, त्याच्यानंतर आराम करणार आणि मग संध्याकाळी आपण पुन्हा एकदा बीचवर जाऊ सनसेट बघायला. ठीक आहे, चलो बाय. गुड इव्हिनिंग. आम्ही मस्त जेवलो आणि इतकी छान झोप काढली सगळ्यांनी आणि भयंकर टॅन झालं म्हणजे लगेच तुम्हाला कळत असेल, एकदम वाट लागले. बट आता आम्ही चाललोय मस्तपैकी रेडी होऊन बीचवर. आज आम्ही निवांत बीचवर बसणार, सनसेट बघणार आणि बस, बाकी काही नियर रिलॅक्स आहे. दुपारी आम्ही इथे मस्त जेवलो. इथे 3-4 चांगल्या प्लेसेस आहेत जसं की साहिल, त्याच्यानंतर महेश, त्याच्यानंतर अजून न्यू महेश, ओल्ड महेश. त्या लोकांचं ना काहीतरी भांडण झालं आणि त्याच्यामुळे मग त्यांनी साईडला त्यांचं स्वतःच ओपन केलं रेस्टॉरंट. तर कळत नाही की नक्की न्यू कुठला ओल्ड कुठलं आहे. जे ॲटलिस्ट नवीन असतील त्यांच्यासाठी तरी ते डिफिकल्ट आहे, पण असं सगळं आहे इथे. बट चांगलं होतं जेवण. म्हणजे दुपारचं मटन 1 नंबर, चिकन हे लोक खूप भारी बनवतात, स्पेशली ग्रेव्ही चिकनची खूप सुंदर आणि मस्त. डाळ पण सुंदर होती, डाळ भात. कोंबडी वडे खायले ते पण अगदी सुंदर. चलो लेट्स गो टू बीच. काय मग आवडला की नाही व्हिडिओ? 2 दिवस मच्छी खाऊन कंटाळलो म्हणून आज आम्ही आलो विभा रेस्टॉरंटमध्ये आणि ऑर्डर केलं चायनीज. हे रेस्टॉरंट बीचपासून आणि विलापासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी चेकआउट करून साईडच्याच एका छोट्या रिसॉर्टमध्ये 1 नाईटसाठी आम्ही रूम बुक केली. खूप छान असं ते रिसॉर्ट होतं. खालचा परिसर खूपच सुंदर त्यांनी मेंटेन केलेला आणि संध्याकाळी पण पुन्हा एकदा बीचवर गेलो आणि खूप सुंदर असे हे 3 दिवस आम्ही नागावमध्ये स्पेंड केले. खूप मज्जा आली. तुम्ही जर 2 दिवसासाठी कुठे बाहेर जाण्याचा प्लॅन बनवत असाल तर मी नक्कीच सजेस्ट करेन की नागावला जा. खूप जवळ आहे आपल्याला. इथून जर CST किंवा तुम्ही गेटवेला जरी गेले तरी तिथून फेरीने आरामात 1 तासात 1.5 तासात तुम्ही अलिबागला पोहोचता. खूप सुंदर ॲटमॉस्फिअर, खूप छान बीच, सगळ्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायला मिळतील. जेवण खूप सुंदर, जे की खूप महत्त्वाचं असतं आपल्याला आणि खूप छान आहे. तुम्हाला ही नागाव सिरीज कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा. मला ऐकायला खूप आवडेल, वाचायला खूप आवडेल. सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, सो तुम्ही चेक करू शकता. मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो पण आधी बघून घ्या, कारण की तो खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह आहे. होप तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल. आपण भेटूया अशाच पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय. स्टे हॅपी, स्टे ट्यून.